ऑलिम्पिक केंद्र आळंदी, मायर्स MIT पुणे व श्री क्षेत्र आळंदी देव परिसर विकास समितीतर्फे विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन आज आळंदी येथे करण्यात आले आहे. पाहूया याची काही क्षणचित्रे लाईव्ह पुण्याच्या माध्यमातून. आजच्या या शानदार ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आपण प्रार्थनेनं करीत असतो आणि आजचा आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रकाशजी जावडेकर पर्यावरण आणि वनमंत्री भारत सरकार यांचं स्वागत करूया. टाळ्यांचा कडकडाट कमी पडतोय. अतिशय महत्वाची व्यक्ती आज आपल्या समोर त्यांचे मनोगत व्यक्त करायला उपस्थित आहे. टाळ्यांचा कडकडाट व्हावा. रघुनाथ माशेलकरजी यांचं स्वागत करावं. माननीय डॉक्टर गोविंद स्वरूपजी, टाळ्यांचा कडकडाट व्हावा. रघुनाथ मी आपल्या सर्वांना विनंती करतो की टाळ्यांचा जोरदार कडकडाट आपण सर्वांनी करावा. पुणे इंडिया, भारत आणि आळंदी देव परिसर विकास समिती यांच्या वतीनं जो एक संकल्प सोडला जातो आहे, तीर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थक्षेत्राकडे, ट्रान्सफॉर्मिंग द पिलग्रिम सेंटर्स ऑफ इंडिया इनटू डिवाइन नॉलेज सेंटर्स ऑफ इंडिया. एक संकल्पना जी अत्यंत आदरणीय असं एक भारताचं सुसंस्कृत एक व्यक्तिमत्व, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर 99 साली डॉक्टर माशेलकरांच्या मुखामधून परमसंगणकाचे जनक डॉक्टर विजय भटकर यांच्या साक्षीने 99 साली बोललं गेलं. कदाचित भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचं एक निदर्शक असं स्वरूप त्यांच्या मुखातून बोललं गेलं आणि त्याची खरी वाच्यता आणि संकल्प सोडताना हा एक ऐतिहासिक क्षण आहे. विज्ञान जगतामध्ये जगाच्या नकाशावर नेलं हे त्यांचं सगळ्यात मोठं काम. समोर संजीवन समाधी मंदिर आहे. ज्ञानबा तुकारामाचा गजर करतच महाराष्ट्र लहानाचा मोठा होतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानबा तुकारामचा आमचा जप अखंड चालू असतो. कारण या नामोत्सवानेच आम्हाला प्रेरणा मिळते, आम्हाला चांगलं काम करावं असं वाटतं. कारण माझ्या मनामध्ये राजकारण, वैज्ञानिक आणि धर्म म्हणजे अध्यात्म सांगणारी माणसं या सगळ्यांचं महत्वाचं वेगळं वेगळं आहे आणि ते फार महत्वाचं आहे मानवी जीवनाला संपूर्ण आकार देण्यासाठी. आम्ही राजकारणी चांगलं राज्य चालवलं तर काय होतं, तर महागाई कमी होईल, 4 पैसे तुमचे वाचतील, तुम्हाला आणखी 4 सुविधा मिळतील, तुमची भौतिक प्रगती होईल, तुम्हाला भौतिक समृद्धी येईल, तुमच्या खिशामध्ये 4 पैसे जास्त येतील. हेच फक्त राजकारणी म्हणजे राजकारण फक्त एवढंपर्यंतच करू शकतो. परंतु कसं चांगलं जगावं त्याच्यासाठी विज्ञानाची साधना करून आपल्याला नवीन नवीन साधनं पैदा करून देण्याचं काम हे वैज्ञानिक करतात. त्यामुळे साधनं आम्ही देतो, पण जीवन कसं जगायचं याच्या संबंधीचं खरं मार्गदर्शन आणि खरी सगळा हा विज्ञान देतो. आज आपली लोकसंख्या स्वातंत्र्याच्या वेळेला होती त्याच्यापेक्षा चौपट झाली. तर मी नेहमी लोकांना सांगतो की ती चौपट झाली ती यामुळे नाही झाली की स्वातंत्र्याच्या आनंदात लोकांना जास्त मुलं व्हायला लागली, परंतु ती यामुळे झाली की पूर्वी 1000 वस्तीच्या गावामध्ये 30-32 माणसं मरायची आणि 30-32 मुलं जन्माला यायची. त्यामुळे गावाची लोकसंख्या तिथल्या तिथे 1000च राहायची. पण विज्ञानाने असा चमत्कार केला की माणसाला दीर्घायुष्य मिळायला लागलं, त्याचे रोगाने जे सहज मृत्यू व्हायचे ते संपले आणि त्याचा परिणाम म्हणून जिथे हजारामध्ये 32-35 माणसं मरायची तिथे आता 8-9 जण जातात. हा आता फरक झाला दरवर्षी. त्यामुळे
आपलं जीवन लांबलं आणि चांगल्या तऱ्हेने जगण्याची सक्षमता मिळाली. मला सांगा, मी माझ्या खेड्यामध्ये 50च्या सगळ्या बायका या काठी टेकत चालताना पाहायचो, वाकलेल्या असायच्या धनुष्य. आता नाही कोणी असं दिसत. याचं कारण असं आहे, हा विज्ञानाने तुमच्या आमच्यावर केलेला उपकार आहे. आज हे कॅमेराची शूटिंग करतात किंवा तुम्ही आम्ही सगळे बोलतो, हा मोबाईल ही विज्ञानाची सिद्धी आहे. शेवटी ज्ञानेश्वर तुकाराम पांडुरंगाचं आम्ही आजही स्मरण का करतो, तर का जगायचं निराशेच्या काळामध्ये किंवा काही व्यक्तिगत अपघात झाल्यावरही त्याच्यामधून उभं राहण्याची क्षमता कोण देतं? ती राजकारण देऊ शकत नाही, ते फक्त अध्यात्म देतो. तो भाव जो आहे तो महत्वाचा आहे. आणि म्हणून प्रत्येकाच्या सीमारेषा आहेत, प्रत्येकाचं सामर्थ्य आहे. सगळेजण जेव्हा एकत्र येतात त्यावेळेला ते तीर्थक्षेत्र न राहतात तीर्थ ज्ञान तीर्थक्षेत्र होतं, हा त्याचा खरा अर्थ आहे. ही कल्पना इतकी सुरेख आहे, कारण आपल्या देशातलं टुरिझम तुम्ही जर पाहिलं तर एक दिवस साफ व्हायचं नाही, सगळं करायचं आहे. आणि देश साफ करायचा म्हणजे केवळ रस्ता साफ करायचा नाही, मग नद्या सुद्धा साफ करायच्या. आम्हाला सगळं डोमेस्टिक वेस्ट, ऍग्रिकल्चर वेस्ट आणि इंडस्ट्रीयल वेस्ट याचं नीट उकलन करायचं. आणि त्याच्यासाठी डॉक्टर माशेलकरांना नेमलं की याचं वैज्ञानिक कसं सामर्थ्य निर्माण करायचं. त्यांनी सांगितलं की कशा तऱ्हेने पुढे जाता येईल आणि सगळ्यांना स्वीकार्य होईल असं नवं तंत्रज्ञान कसं खेड्यापाड्यामध्ये पोहोचवता येईल, हा नवा प्रयास आहे. शेवटी स्वच्छ भारत करायचं तर नद्याही स्वच्छ झाल्या पाहिजे. पण मी आपल्याला सांगू इच्छितो, 3 वर्षापूर्वी कॅट